नमस्कार. आज आपल्याला करायची आहे पौष्टिक अशी मूग डाळीच्या वड्याची भाजी करायची आहे. त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी भिजवलेले मूग अख्खे हिरवे, सालासकट, मीठ, लाल तिखट, लसूण, हिरवी मिरची एवढं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक. आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि त्याचे आपण गोल वडे तयार करून घ्यायचे आहेत. चाळणीवर आपण हे वडे वाफवून घेणार आहोत. गोल असे कोणत्याही शेपमध्ये तुम्ही करू शकता. गोल असे वडे आपण तयार करून घ्यायचे आहेत. अतिशय पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे. सर्व वडे मी असे गोल करून घेतलेले आहे. बिलकुल पाणी घालायचं नाही. झाकण ठेवायचं. 15 मिनिटं वाफ येऊ द्यायची आणि 15 मिनिटानंतर आपण चेक करायचे. आपले वडे तयार झालेले आहे. ग्रेव्हीसाठी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, फ्राय करून घेतलेला आहे. टोमॅटो आणि कांदा फ्राय करून घेतलेला आहे वाफ देऊन. त्यानंतर लसूण घातलेला आहे. परतून घ्यायचे आहे चांगलं छान. इकडे आपले वडे पण वाफवून होत आहेत. तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. वडे पण वाफवून झालेले आहे, पूर्णपणे शिजलेले आहेत आणि खूप असे हेल्दी आणि पौष्टिक वडे आहेत. खूप छान आणि डिश आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. सर्व वडे हे आपले तयार झालेले आहेत. ग्रेव्ही पण आपली तयार झालेली आहे. वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. ग्रेव्ही तेलावर फ्राय करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर घातलेली आहे. पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायची आहे. हळद घातलेली आहे. गरम मसाला घातलेला आहे 2 चमचे. लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा. चवीनुसार तुम्ही घालू शकता. थोडीशी धने पावडर घातलेली आहे. पावभाजीचा मसाला आहे थोडासा चवीसाठी घातलेला आहे. तुम्ही पनीरचा मसाला सुद्धा वापरू शकता यासाठी. पुन्हा एकदा छान असं फ्राय करून घेतलेले आहे. बघू शकता तेल सुटलेलं आहे कढईला आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे. ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. मीठ चवीनुसार घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे तयार केलेले वाफवून घेतलेले वडे त्या ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहेत. खूप छान रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. खूप छान छान रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ग्रेव्ही पाणी घालायचं आहे थोडंसं आणि 10 मिनिटं ही भाजी झाकण ठेवून आपण शिजू द्यायची आहे. 10 मिनिटानंतर तयार आहे आपली मूग डाळीची वड्याची भाजी. तीही झटपट आणि पौष्टिक. उकळी आलेली आहे. बघू शकता किती छान अंडा करी सारखी अगदी चवीला आणि अशी भाजी तयार झालेली आहे. नान बरोबर, पोळी बरोबर किंवा जिरा राईस बरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता. वरून कोथिंबीर घालायची आहे.